नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम मोठी दिलासादायक बातमी म्हणजे घरगुती आणि औद्योगिक वीज दरात कपात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की पुढील 5 वर्षात घरगुती वापराच्या विजेचे दर तब्बल 26% कमी केले जातील. याची सुरुवात याच वर्षापासून होणार आहे. 100 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना तब्बल 26% दरकपात मिळणार आहे, तर 300 युनिटपर्यंत वापर करणाऱ्यांना सुमारे 5% दरकपात मिळण्याचे संकेत देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. दरम्यान कर्जमाफीबाबतही मोठी माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की कर्जमाफीचे निकष किचकट ठेवले जाणार नाहीत. शेतकऱ्यांना सोप्या पद्धतीने या योजनेचा लाभ मिळेल यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. तसेच राज्यात जवळपास 70% सिंचन क्षमता निर्माण झाल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला आहे. महिला शेतकऱ्यांसाठीही मोठी घोषणा करण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी सांगितले की महिला शेतकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी लवकरच एक विशेष विधेयक मांडले जाणार आहे. या विधेयकात 7/12 उतायावर नाव नसल्यामुळे महिला शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच शेतातील सांख्यिकी माहितीमध्ये महिला आणि पुरुष शेतकऱ्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे. सध्या कृषी विभागाच्या योजनांमध्ये किमान 30% लाभ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच PM किसान योजनेचा लाभ राज्यातील सुमारे 18 लाख महिलांना मिळत असल्याची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान आरोग्य क्षेत्रातूनही एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मते 100 पैकी जवळपास 18 लोकांना किडनी आजाराचा धोका असतो. यामध्ये जवळपास 40% रुग्णांमध्ये मधुमेहामुळे किडनी निकामी होत असल्याचे सांगितले जाते. किडनीचा आजार हा अनेकदा शेवटच्या टप्प्यातच लक्षात येतो आणि त्यावेळी किडनी जवळपास 85% निकामी झालेली असते. अशावेळी रुग्णांसमोर डायलिसिस किंवा प्रत्यारोपण हे 2च पर्याय उरतात. बँकिंग क्षेत्रातूनही एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर एखाद्या कर्जदाराने कर्जाचे हप्ते थकवले तर बँक आता थेट गॅरेंटरकडून म्हणजेच हमीदाराकडून वसुली करू शकते. बँक गॅरेंटरच्या बँक खात्यातील पैसे वळते करू शकते किंवा त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर कायदेशीर जप्ती आणू शकते. त्यामुळे कोणाच्याही कर्जासाठी हमीदार होण्याआधी सर्व अटी आणि शर्ती नीट समजून घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीदरम्यान मोठा वाद निर्माण झाला. भाजपने उद्धव ठाकरे गटाचे 3 सदस्य फोडल्याचा आरोप करत संतप्त झालेले अंबादास दानवे यांनी भाजप उमेदवार कल्याण गायकवाड यांची गचांडी पकडल्याची घटना समोर आलीय. आता सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. कोविड लसीमुळे झालेल्या दुष्परिणामांसाठी भरपाईचे धोरण तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. या निर्णयामुळे भविष्यात लसीकरणामुळे बाधित झालेल्या नागरिकांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. आता कांदा निर्यातीबाबतची महत्त्वाची बातमी. मॉरिशियसला कांद्याची निर्यात गेल्या 40 वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी साधारण 18 ते 20 कोटी रुपयांचे परकीय चलन भारताला मिळते. मात्र पणन मंत्र्यांच्या विधानावर व्यापाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा. राज्यामध्ये लवकरच शीतगृहांचे मोठे जाळे उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून वीज खर्च कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. दरम्यान प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्यांवर आता फक्त 40 रुपयात चहा आणि नाश्ता मिळणार आहे. पोहे, शिरा किंवा पाववडा यापैकी कोणताही पदार्थ आणि चहा अशीही सुविधा असणार आहे. आता बँकिंग क्षेत्रातील मोठा निर्णय. 1 एप्रिलपासून बँका, सहकारी संस्था आणि वित्त कंपन्या ग्राहकांना चांदीवर कर्ज देऊ शकणार आहेत. चांदीच्या किमतीच्या 85% कर्ज मिळणार असून त्याची कमाल मर्यादा 2.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. बळीराजा मोफत वीज योजनेबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की 7.5 HP मर्यादेत वीज वापर केल्यासच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण प्रामाणिक कर्जदारांना केवळ 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले असून कर्ज थकवणाऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठी घोषणा. पुढील वर्षापासून शेतकऱ्यांना दिवसात 10 तास वीज देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे.
यासाठी अतिरिक्त 10,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दरम्यान महावितरणच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार देशातील 52 वीज वितरण कंपन्यांमध्ये महावितरणचा क्रमांक थेट शेवटचा म्हणजे 52वा लागला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तणाव वाढला आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून युद्धविरामासाठी चीन, रशिया आणि फ्रान्सने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र हल्ले थांबले तरच चर्चा होईल अशी अट इराणने ठेवली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात गॅस टंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे LPGला अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला असून उत्पादन वाढवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता शुक्रवारी वितरित केला जाणार आहे. सुमारे 91 लाखांहून अधिक शेतकरी या हप्त्यासाठी पात्र ठरले असून निधी वितरणाचा मुख्य कार्यक्रम गुवाहाटी येथे होणार आहे. राज्यातील साखर उद्योगाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची तब्बल 4,315 कोटी रुपयांची FRP थकीत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दूध उद्योगासाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. दूध संकलन केंद्रांच्या वीज दरात कपात करण्यात येणार असून नवीन दर 1 जुलैपासून लागू होणार आहेत. तूर खरेदीबाबत मात्र नाराजी व्यक्त होत आहे. नाफेड आणि NCCF कडून तूर खरेदीचा वेग अत्यंत मंद असल्याने MSP दराने खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील धान्य खरेदीतही तक्रारी समोर आल्या आहेत. मौदा आणि रामटेक तालुक्यांना दुय्यम वागणूक देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय तणावामुळे तांदूळ निर्यातही ठप्प झाली आहे. त्यामुळे धानाच्या दरात घसरण होत असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही अडचणीत सापडले आहेत. नाशिकमध्ये JNPT बंदरात अडकलेले 4 कंटेनर अखेर बाजारात दाखल झाले असून त्यांना फक्त 10 रुपये प्रति किलो दर मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारावर सरकारने कारवाई सुरू केली आहे. साठेबाजी आणि गैरव्यवहार रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. उन्हाच्या तीव्रतेमुळे पशुधनही त्रस्त झाले आहे. चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे दूध उत्पादनात घट होत असल्याचे सांगितले जात आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. लाखो शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत. गॅस टंचाईचा परिणाम उद्योगांवरही होण्याची शक्यता आहे. 2 दिवसात जवळपास 2,800 उद्योग आणि 920 हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान मनरेगा मजुरांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मजुरांची थकीत 45 कोटी रुपयांची मजुरी आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालीय. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी जोर धरत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारकडे ही मागणी केली असून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान हवामानाबाबत मोठा इशारा देण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार 14 आणि 15 मार्च रोजी विदर्भात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आता निर्यातीबाबतची बातमी. शेतमालाच्या सुमारे $1,180 कोटी निर्यातीवर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातील शेतकरी आणि निर्यातदारांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. JNPA बंदरावर अडकलेल्या कंटेनरवरील शुल्काला मात्र दिलासा मिळाला आहे. 15 दिवसांसाठी शुल्क माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही माहिती मंत्री रावल यांनी दिली आहे. साखर उद्योगाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पुढील वर्षी दुष्काळाच्या सावटामुळे राज्यातील जवळपास निम्मे साखर कारखाने बंद राहण्याची भीती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केली आहे. बाजारभावाबाबत एक अपडेट. वाशिम जिल्ह्यामध्ये चिया सीडचा दर 13,000 ते 15,600 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहे. बाजारात आवक वाढली असून उत्पादन आणि दर दोन्ही समाधानकारक असल्याचे सांगितले जाते. दरम्यान देशामध्ये गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकही हैराण झाले आहेत. साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले असून गॅस वाटपाच्या प्राधान्यक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. घरगुती गॅस, LPG, CNG आणि पाईप गॅसला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च रोजी वितरित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुवाहाटी येथून बटन दाबून 9.32 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा करणार आहेत. वैनगंगा नळगंगा प्रकल्पाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य कालव्याचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार असून वनविभागाचे 1295 हेक्टर क्षेत्र टाळून प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव आहे. महिलांच्या उमेद बचत गटांमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला आहे. महिलांनी स्वतःचे उद्योग सुरू करून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची बातमी. नागपूर खंडपीठाने मोठा निर्णय घेतला असून आरटीए अंतर्गत शिक्षणासाठी हजारो विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थितीमुळे तेलाच्या किमती वाढल्या असून भारताची डोकेदुखी वाढली आहे. होर्मुझ समुद्रधुनी ठप्प झाल्यामुळे बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे. शेअर बाजारातही मोठी घसरण झाली असून तब्बल 23 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. राज्यातील परीक्षा शुल्काबाबत देखील नवीन धोरण आणण्याची घोषणा करण्यात आली आहे. मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत याची माहिती दिली. दरम्यान बोगस बियाण्यांमुळे टरबूज पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे दाखल झाल्या आहेत. सोयाबीन उत्पादकांसाठी मात्र दिलासादायक बातमी आहे. बाजारात सोयाबीनचे दर पुन्हा वाढले असून प्रति क्विंटल 5,500 रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे कापूस उत्पादकांना कमी दराचा सामना करावा लागत आहे. हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकरी नाराज आहेत. यंदा कापसाला 8,010 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर करण्यात आला असून 15 मार्चपर्यंत CCIकडून खरेदी सुरू आहे. दरम्यान कृषी यांत्रिकीकरण आणि विविध योजनांचे तब्बल 90 कोटी रुपये अनुदान थकले होते. ते आता DBTद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. महावितरणने इशारा दिला असून बेकायदेशीर वीज कनेक्शन घेतल्यास वीज चोरीचा गुन्हा दाखल केला जाणार आहे. थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. बाजारातील महागाईही वाढत आहे. गरम मसाल्याच्या दरात मोठी वाढ झाली असून मिरचीचे दर मागील वर्षाच्या तुलनेत प्रति किलो 100 रुपयांनी वाढले आहेत. दरम्यान सौर ऊर्जा प्रकल्पाबाबत मोठा बदल करण्यात आला असून रूफटॉप सोलर योजनेमुळे शेतकऱ्यांचे वीज बिल 0 होण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन ऑलवर सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.